आम्ही चाललोय द्वारकाधीशला. जाम ट्रॅफिक आहे. पहिल्यांदा मी अशा ह्याच्यात बसले ना, अशी भीती वाटते मला. कसं नाही चांगलंच नाही. वजनी असलेला लोकांचा बिचारा नेते, बिचारा जेपकन देते आम्हाला. पण जाऊ दे, त्याने जेवढे पैसे सांगितले तेवढे आपण पैसे त्याला देतोय. आपण कधी नाही पैसे करत. मित्रांनो, मंदिर पण होणार आहे लवकर 10-15 मिनिटामध्ये, म्हणून गर्दी खूप झालं आहे. तर आता आम्ही पण पटापट जातो. द्वारकाधीश मंदिरामध्ये पोहोचलो आपण. जितक्या लवकर तितक्या लवकर जाऊ. देखेंगे बाद में, फिलहाल घूम के लेते हैं. देख लो भी 4 महीने तो बोल रहा हूँ. अपनी तो जल पर ही है बोट, मोटर वाली बोट है. कितना है? देखो कौन सा वाला घूमोगे, आके देखो. बजट कितना है? कितना है बजट? बता दे भाई कितना है? कंस का किला, रानी घाट, स्वामी घाट, पूरा आरे घाट घुमा के लेके आते हैं. तो कितना? यहाँ वास्ते जी को किसने भगवान लेके गए थे टोपी में रखे, सब पतला के लेके आते हैं. देखो कंस किला कहाँ पे? कंस का किला भैया यहाँ से 12 घाट आगे है. वो मिलेगा कि नहीं? जब मिलेगा देखने के लिए, चलोगे तो मिलेगा, नहीं जाओगे तो कैसे मिलेगा. जलती है, लाती है, झुलती है, झुलाती है. चल पटापट. मित्रांनो, आपण आता विश्राम घाटवर आलोय. अभी क्या क्या दिखाएगा बोल. ऐसे कैसे घूम के आओगे, देखो घूम के आओगे ना तो 200 रुपये सीट लेते हैं एक जने का. और 6 घाट जाओगे उसका 400 रुपये सवारी है. पूरा 12 घाट जाओगे, कंस का किला, रानी घाट, स्वामी घाट, आधे घंटे का राउंड का 12 घाट आगे कंस का मेला, उसका 800 रुपये सवारी, उसमें पूरा 12 घाट आता है. ये वाला बोट है अपना इलेक्ट्रिक वाला, 800 रुपये सवारी है, पूरा 12 घाट का देखने में. सीनरी आरती यही पे होती है ना? हाँ, आरती इधर ही होती है. वाली इलेक्ट्रिक वाली बोट है, आपको लेके चलेंगे 40 सवारी की. मित्रांनो, आपण इथं कंस किल्ल्यावर पोहोचलोय. कंस किल्ला, हा बा कंस किल्ला. तेरा नाम क्या है? नाम क्या है? मेरा नाम भानु निषाद. भानु 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 प्रसाद. निषाद निषाद निषाद, भानु प्रसाद निषाद. और उसका उसका बाकी निषाद. बाकी निषाद. भाई भाई क्या मेरा वो भतीजा है? लास्ट वाला गौघाट. लास्ट वाला क्या? गौघाट गौघाट गहूघाट. गौघाट. ठीक है, गहूघाट. आता देखो ये वाला सूरज घाट. सूरज घाट. इथे सूर्यग्रहण असल्यानंतर सूर्यघाट आहे हा. तर પછી તો જાત ये कौन सा घाट है? ये मंदिर वाला घाट है, द्वारकानाथ घाट. द्वारकानाथ घाट. नीट पकड़ लेने. द्वारकानाथ घाट. ओके. वाला मंदिर है द्वारकाधी. लास्ट में ये बिल्डिंग है तो बिल्डिंग. हां मित्रांनो, बोटीचा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. मजा आली. आणि आम्ही दोघंच एक बोट घेतलेली आणि त्यात मस्त गाणी बिन लावलेलं. आणि त्यांनी सगळ्यांना माहिती पण दिली आम्हाला बऱ्यापैकी, कोणत्या गटाचं काय नाव आहे आणि त्याचं कारण पण सांगितलं का ते नाव का पडलं. आता डायरेक्ट आम्ही चाललो द्वारकाधीश मंदिरमध्ये. 7 वाजता बंद होईल म्हणून पटापट लवकर जातो आहे. पटापट बंद नाही तर त्याला सगळे रायडर आहे तिकडे. आता आपण चाललो आहे द्वारकाधीश मंदिरामध्ये. द्वारकाधीश महाराज मंदिर जबरदस्त.
मित्रांनो सगळं आमचं या दिवसात सगळं फिरून झालं आहे आणि आता आरतीची वाट बघतोय. जागा पहिला छापून घेतलं आहे. विश्राम घाटवरती आता आम्ही आले 15-20 मिनटं आधी येऊन थांबलो आहे कारण गर्दी भरपूर होईल त्यामुळे. चला या पंडित जरा एक्सपर्टच आहे. जाम गिरायक शोधून आणतो पटापट पटापट पटापट. इकडे दुसरा इकडे तिसरा. आपण आरती घेऊ. आपला देतं का तुला पण 4 ग्लास बी हातातून घेतले. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कुठून विश्राम घाटवरून निघालो आहे आणि चालू रूमवर चाललो आहे. आता गाडीमध्ये उलट्या बसल्या मजा घेत मजा घेत आहे. तर मित्रांनो आपला पहिला दिवस समाप्त झालेला आहे आणि आपण आपल्या हॉटेलवर आलेलो आहेत. आता फक्त लवकर जेवून ताणून द्यायची आहे मस्तपैकी आणि सकाळी आपली गाडी येणार. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे आपला दुसरा दिवस ना, मथुरेचा दुसरा दिवस. तर आज आपण आलो आहेत वृंदावन पागल बाबा, रंगजी मंदिर असे बरंच काय काय प्रेम मंदिर वगैरे. तर आपण गाडी मागवलं आहे. आता गाडी येईल थोड्या वेळामध्ये आणि पूर्ण दिवस आपल्याला ते फिरवणार आहे. संध्याकाळी रात्री 9 तरी वाजता फिरता असे भरपूर आज स्पॉट आहेत. म्हणून आज आम्ही सकाळी 6 वाजता रेडी झालो आहे. आता पटकन गाडी येणार आहे. आल्या आम्ही निघणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आम्ही हॉटेलवर निघालो आहे आणि 8 वाजलेत आणि पहिला आमचा स्टॉप आहे बरसाना. म्हणजे आज पूर्ण दिवस आम्हाला प्रेमबाई ते फिरवणार आहेत संध्याकाळपर्यंत. तर जसं आम्ही जाऊ तुम्हाला व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ. तर आता आम्ही CNG भरायला आलो आहे. CNG भरायला सकाळी CNG भरून घेतो, नंतर मग गर्दी पण जास्त होईल आणि आज पूर्ण दिवस फिरायचं आहे आपल्याला. त्यामुळे पटकन CNG भरून आणि भूक पण लागला आहे. पण नाश्ता वगैरे करतो, त्यानंतर दर्शन घेऊ. असं आम्हाला मस्त पूर्ण माहिती देणार आहे प्रेमबाईने. चलो व्हिडिओ बना चलो. तर मित्रांनो आता आम्ही कीर्ती मंदिरमध्ये आलो आहे. हे कीर्ती मंदिर म्हणजे राधाराणीच्या आईंचं मंदिर आहे. तर एवढं जबरदस्त आहे ना, जाम भारी आहे. पण दाखवतो तर पूर्ण मी व्ह्यू दाखवतो. इथून एंट्री आहे आणि हा कीर्ती मंदिर. वाव, एकदम जबरदस्त. एकदम एरिया वगैरे एकदम मस्त मोठा आहे, साफ आहे, एकदम जबरदस्त. वाव मंदिर. मला
अतिशय सुंदर मंदिर आहे आणि एरिया पण भरपूर मोठा एरिया आहे आणि सगळीकडे लादे लावले आहे. तुम्ही कुठे पण बसून आराम करू शकता आणि एकदम मस्त कोरीव काम आहे आणि मंदिराचं आणि खूपच भारी आहे. जाम भारी खरंच एकदम मस्त आहे आणि सकाळी सकाळी वातावरण पण एकदम मस्त आहे, थंड वातावरण आहे. हां आणि पाऊस वगैरे पण नाही मिळत आणि एकदम मस्त परफेक्ट वातावरणामध्ये आम्ही फिरायला आलो आहे. खूप भारी दर्शन पण मस्त होतं. हां सगळी ठिकाणी दर्शन पण व्यवस्थित होते. तर आता थोड्या बसलो इथे 5-10 मिनटं बसलो आणि मग जाऊ दुसरीकडे दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊ. इथून एक बुक घेतलाय आम्ही आता. मित्रांनो आता आपण निघतो इथून कीर्ती मंदिरमधून. आपल्याला भरपूर फिरायचं आहे तर जितकं लवकर दर्शन घेता तितकं लवकर दर्शन घेऊ. तर चला निघूयात आपण. बाय बाय. कीर्ती मंदिर. हे हिच्या मागे लागलेत हे बनवायला पण पाऊस आहे तर काय हे ना. और लगाने का कितना है? तेरा नाम बता पहला क्या है? जाओ जल्दी बिंदी वाला लेके आओ. बिंदी तर त्यांच्याकडे बिंदी मिळत नाही असं नॉर्मल त्यांच्याकडे आहे. त्यांची धडपड बघा किती आहे ती बिंदी करायची. नहीं इसको उसको दे दे. हाँ ठीक है. अभी बिंदी वाले लगा रही है. एकदम मस्त बनाना. तेरा नाम क्या है? तेरा नाम क्या है? अमन. तेरा? प्रियंका. तेरा नाम क्या है? प्रीने रखते हैं. मित्रांनो मस्त गरम गरम चहा आलेत आपल्या इथे. जबरदस्त. झालं का दाखव. तुझे 10 रुपये दे. लिए ना 10 इसको दिए ना. 10 तुझे 10 उसको दिया. ही माझ्यासारखी बडबडी आहे नुसती ना. हो गया ना अब. हाँ तू भी है वीडियो में. तू भी आई. आपका मेरा फोटो खींचो. तुम्हारा और मेरा फोटो खींचो. हाँ ये अंगणवाडी में पडती है. हां आणि ही अंगणवाडीची मॅडम बाई बघा कशी इकडे पोरांना सुट्टी घेऊन ना इकडे उसाडायला आलाय. ही अंगणवाडी की बी मॅडम आहे. तर मित्रांनो आता आपण चालू आहे परसानाला आणि त्याच्या आधी मस्त आम्ही चहा प्याला इथे. एकदम मस्त टेस्टी चहा होता. जबरदस्त चहा होता. आता इथून थोडं लांब आहे. 10-15 मिनटं लागतील. तर इथे बाईकवाले पण असतात. कोणाला बाईकवर जायचं असेल तर 50 रुपयामध्ये सोडतील ते आपल्याला बाईकवर. पण आम्ही बाईकने न जाता आम्ही चालतच चाललो आहे. जरा व्हिडिओ पण काढता येईल इकडे दुकानांचे वगैरे. निघू आपण इकडून आता. तर मित्रांनो आता पायऱ्या चढायला लागल्यात आणि मॅडम तेव्हा काय झाले दाखवतो किती पायऱ्या चढायच्या. मित्रांनो आपण मित्रांनो आता आपण आलो आहे
श्री लाडूजी महाराज बरसाना म्हणजे राधा मातेचं मंदिर आहे. मित्रांनो एवढी गर्दी आहे ना, म्हणजे फारच गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे. आणि त्या गर्दीमध्ये आम्ही आतमध्ये घुसलेलो आणि प्रसाद भेटला आम्हाला. मित्रांनो आता इथं आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. बघा किती भारी आहे. सिटी आहे इथं बरसाना. मित्रांनो दर्शन दाखवत एकदम मस्त झालंय. फार गर्दी तरी पण आम्ही आतमध्ये गर्दीत घुसून कसं तरी दर्शन घेतलं. टिका वगैरे चला जाम गरमी आहे. चला आता निघू कारण आपण लस्सी पितोय. दाखव लस्सी कशी टेस्टी आहे का? इकडे फ्रेश भेटते सगळे. जांभूळ घेतलं आपण. आता आपला गाडीवाला येणार आहे. गाडीवाल्याची वाट बघू. चलो बाय बाय. त्याला बर्शनाला आम्ही जाऊन आलेलो आहे. किती मंदिर? हा कीर्ती मंदिर, बर्शना राधाराणी म्हणजे लाडू. त्यांचं दर्शन झालं नसतं, ते वरती चढायचं होतं. आणि आता गोवर्धन पर्वत ना, हा गोवर्धनला चाललो. 10 किलोमीटर पुढे. मित्रांनो मला माझा मित्र भेटलाय आणि एवढा वो पकडता है. प्यारी समझ गई. जवळ नको येऊ, माझ्या नको जवळ येऊ. एवढ्या वर्षातून हा साप भेटलाय. त्याला आपण सोडून देऊ आता. आवडताना साप भेटलाय. दिसतो ना इथून. या सापाला आपल्याकडे मोंडूल असं बोलतात आणि हा बिनविषार आहे आणि याची तस्करी. बघा हे डोळे वगैरे किती मस्त आहेत. वाव एकदम जबरदस्त. आणि हे बघा हे ना याचं डोकं नाही आम्हाला सेफ्टीच आहे. पण माणसांना वाटतं का माझ्या दोन्ही बाजूने डोकं आहे असं. पण हे डोकं नाही आम्हाला सेफ्टीच आहे. आता आपण सोडून देऊ त्याला. थांब ना, फोटो काढते याच्यात. सोडून सापाला आता रस्त्याच्या मध्ये होता. नशीब त्यांनी ड्रायव्हरने सांगितलं का साप यायचा. आता सोडून जायचं. बस ना, जाईल ना तो. मित्रांनो खूप कमी हा साप भेटतो आपल्याला. त्याला आता सोडून देऊ आपण. आता सोडून दिलेला आहे. चल. तर मित्रांनो मी जाम खुश आहे कारण मला इथे एक सापाला टच करायला भेटलं. आणि तो पण साप म्हणजे एकदम जबरदस्त साप. त्याला रेड सँड बॉ असे बोलतात आपल्याकडे. त्याला मोंडुळा म्हणून ओळखला जाते. आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. आणि आतापर्यंत म्हणजे 10-12 वर्षामध्ये फक्त मला 2 वेळा भेटला आहे. आणि तिसऱ्यांदा मला त्याने इथे दर्शन दिलं. ते पण एवढा मस्त आणि एवढी मोठी साईज होती सापाची. तर तो रस्त्याच्या मध्ये होता. त्याला आपण सुखरूप साईड रस्त्याच्या बाजूला सोडलेला आहे. एकदम मस्त. तर आता आपण गोवर्धन पर्वतला चाललो आहे. आता राधाकुंड. ना राधाकुंडला चाललो आहे. त्याच्यानंतर मग गोवर्धन पर्वत. मित्रांनो आपण आता राधाकुंडाला आलो आहे. तेव्हा किती मस्त चौकास चिकट आहे का नीट. हे राधाकुंड आणि त्या बाजूने कृष्णकुंड असं काहीतरी आहे ना.
मित्रांनो इकडे 101 स्पॉट आहेत बघायसारखे, खूप मस्त आहेत, खूपच भारी. आता आम्ही आलो आहे कुसुम सरोवरला. तुम्हाला दाखवतो आता कुसुम सरोवर. बापरे किती मोठं आहे, भरपूर मोठं एरिया आहे, जबरदस्त. पाऊस आलाय. तर मित्रांनो खूपच सुंदर आहे कुसुम सरोवर पण. फटाफट आम्ही फक्त दर्शन बघितलं आणि लगेच निघतोय आता, कारण आपल्याला भरपूर स्पॉट करायचे आणि पाऊस पण आला आहे थोडा. पाऊस गेला तर जाम बरं होऊन जाईल, कारण व्हिडिओ वगैरे काढायला थोडा प्रॉब्लेम होतोय. मित्रांनो आता आम्ही आलो आहे चारधामला. आतमध्ये एंट्री करतो आता. जस्ट जेवून आलो आहे आणि आतमध्ये एंट्री करतो. चारधामला आम्ही आता आलो आहे आणि इथे बॅगेसाठी तिकीट आणि मोठी बॅग तुम्ही बाहेर ठेवावं लागतं. इथे तिकीट काढायला लागते. हे बघा इथे तिकीट काउंटर आहे आणि छोटी लेडीज बॅग घेऊन जाऊ शकता, कॅमेरा वगैरे सगळं घेऊन जाऊ शकता, तर काही टेन्शन नाही मिळत. तर आता आतमध्ये आपण एंट्री करून देतो. बापरे किती मोठी मूर्ती आहे, भरपूर मोठी मूर्ती आहे. मित्रांनो पाऊस पडून गेला, आता भरपूर गरम व्हायला लागलं आहे. आता आतमध्ये दुसऱ्यामध्ये जाऊ आपण आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो व्ह्यू सगळा. चला. बापरे आतमध्ये एवढा मोठं मंदिर आहे, वाटत पण नाही. बघा किती मोठं मंदिर आहे. इथून एंट्री आहे. चल. वाव. आता मित्रांनो आता आतमध्ये आहे चारधाममध्ये आणि आतला बी एवढा जबरदस्त आहे ना, खूपच भारी आहे, एकदम जबरदस्त. धाम आहे आणि इथे राधाकृष्ण धाम आणि तिकडे शिवधाम. पहिला आपण शनिधाममध्ये एंट्री करू, बघू आतमध्ये काय आहे. वाव किती मस्त शनिधाम. आता आपण एंट्री करू आतमध्ये शनिधामला. शनिधाम. मित्रांनो आता शनिदेवाचं दर्शन केलं आहे आणि आता राधाकृष्ण धामला चाललो आहे. आता असं लाईनमध्ये थांबून आधी हे कुपन घ्यायचं आणि ते कुपन घेतल्यानंतर आपल्याला जी वस्तू पाहिजे ती घ्यायची. आता राधाकृष्ण धाममध्ये आलो आम्ही. मित्रांनो काय जबरदस्त, एक नंबर. वाव. मित्रांनो आता आपण चालू शिवधाममध्ये. मूर्ती बघू शकता किती मोठी आहे, कॅमेरामध्ये येत पण नाही एवढी मोठी मूर्ती आहे. खूप मोठं शिवलिंग आहे. वाव काय सुंदर आहे. भारी करून आहे ना. मित्रांनो आता आम्ही शिवधाममध्ये आलो आहे. एवढं जबरदस्त आहे ना, खूपच भारी आहे. तुम्ही नक्की विजिट द्या इकडे आणि जरूर या, कारण खूपच भारी एकदम मस्त आहे. ओ भाई, हर हर महादेव. बापरे
मित्रांनो एकदम जबरदस्त बनवलाय सगळं, खूपच भारी. मित्रांनो इथे शंकर भगवानची मूर्ती बघा किती मोठी आहे. बापरे, एकदम जबरदस्त. आणि इथे नंदी महाराज. मित्रांनो इथून व्ह्यू एकदम जबरदस्त येतोय. इथे नंदी महाराज आणि त्याच्यासमोर आपली मूर्ती. हर हर महादेव. इथे गणपती बाप्पा आणि इथे शंकर भगवान. इथे कार्तिकेय भगवान आहेत मित्रांनो, एकदम जबरदस्त मस्त. मित्रांनो आता आपण 4 धामचे सगळे दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला लवकरच जायचं आहे वृंदावनला. त्यामुळे आता जाताना आम्ही घाई करतोय, कारण इथे जितके थांबलं तितके वेळ कमी पडतोय. आता फटाफट जायला तर आम्ही फटाफट लवकर जातोय. आपली गाडी तिकडे बाहेर उभी आहे, फटाफट जाऊ आपण तिकडे. आता एकदम मस्त दर्शन झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं, खूप सुंदर आहे. नक्की इकडे याल तर नक्की 4 धामला व्हिजिट द्या. मित्रांनो पब्लिक बघा किती येते. आम्ही चाललो आहे आणि पब्लिक भरपूर यायला लागले, खूपच गर्दी आहे. आपण इथूनच गेलेलो ना.